27 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला। निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR प्रक्रियेला परवानगी दिली। सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठाने या प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या। त्यामुळे आता देशभरात SIR प्रक्रिया नव्या जोमाने व डोळ्यात तेल घालून सुरू होईल। नगर जिल्ह्यातही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नगर जिल्ह्यात तब्बल 82% मतदारांची पडताळणी सुरू झाली आहे। आता उर्वरित 18% मतदारांची पडताळणी सुरू आहे। या प्रक्रियेमुळे बोगस मतदानाचा प्रकार रोखता येणार असला तरी आपल्या गावात राहत असलेल्या पाकिस्तानी, बांगलादेशी किंवा थेट इतर देशातील नागरिकांना शोधता येणार आहे। नगर शहर, श्रीरामपूर, संगमनेर ही मोठी शहरेच नाही तर नगर जिल्ह्यातील अनेक खेडेगावातही पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नागरिक बोगस कागदपत्रे तयार करून राहत असल्याचे अनेकदा समोर आले आहे। याच बोगस लोकांची ओळख या निमित्ताने पटवता येणार आहे। शिवाय ज्या सजग नागरिकांना आपल्या गावातील काही लोकांच्या नागरिकत्वावर शंका असल्यास त्यांनाही तक्रार करता येणार आहे। हे SIR नेमकं काय आणि त्याची मोहीम कशी सुरू झाली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। मतदार याद्या अचूक बनवण्यासाठी निवडणूक आयोग सध्या काम करत आहे। गेल्या काही वर्षांपासून भारतात बेकायदेशीररित्या घुसलेले अनेक बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिक आहेत। या लोकांनी बनावट आधार कार्ड, वोटिंग कार्ड व इतर कागदपत्रे तयार केली आहेत। नगर जिल्ह्यात यापूर्वी राबवलेल्या अनेक मोहिमेत असे परदेशी नागरिकही सापडले आहेत, परंतु जे सापडले त्यांच्यावर कारवाई होऊन इतर अनेक पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नागरिक अजूनही भारतात बेकायदेशीर वास्तव्य करताना दिसलेत। तेच नागरिक प्रत्येक मतदानावेळी निवडणूक आयोगाची डोकेदुखी ठरतात। नगर शहर, संगमनेर किंवा श्रीरामपूरच नाही तर अनेक खेडेगावात किंवा हॉटेल व इतर व्यवसायातही हे नागरिक दिसतात, परंतु याची ओळख पटवायची कशी हे सामान्य नागरिकांना माहीत नसतं। अनेकदा पोलिसांना सांगूनही पोलीस या गंभीर बाबीकडे कानाडोळा करतात, त्यामुळे हे गंभीर प्रकार बिनदिक्कत सुरू राहतात। परंतु आता निवडणूक आयोगाने मतदार याद्या अचूक करण्यासाठी BLOंकडून गृहभेटी सुरू केल्या आहेत। निवडणूक आयोगाकडून सध्या देशभरात SIR मोहीम राबवली जात आहे। नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातही तेच सुरू आहे। नगर जिल्ह्याचा विचार केला तर 12 विधानसभा मतदारसंघात सध्या 28,26,763 मतदारांची नोंद आहे। या सर्व मतदारांकडून अर्ज भरून घेतला जात आहे। त्यांच्या निवासाची मॅपिंग केली जात आहे। मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे व 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी व बूथ लेव्हल ऑफिसर मतदारांच्या घरी जाऊन ही पडताळणी करत आहे। या मोहिमेत नाव जोडण्यासाठी किंवा पत्ता बदलण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला यासारखे रहिवासी व वयाचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत। निवडणूक आयोगाने जून 2025 मध्ये बिहार राज्यापासून SIR मोहिमेची सुरुवात केली। त्यानंतर पश्चिम बंगालसह इतर केंद्रशासित प्रदेशात ती राबवली। या प्रक्रियेत ज्या मतदारांची नावे 2002 किंवा 2003च्या मतदार यादीत नव्हती त्यांना आपली वंशावळ सिद्ध करण्यासाठी 12 महत्त्वाच्या कागदपत्रांचे पुरावे सादर करणे अनिवार्य असणार आहे। मतदार यादीतून बोगस नावे वगळणे, दुबार नोंदणी रद्द करणे, मृत व्यक्तींची नावे हटविणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। तरीही या पडताळणीत आपल्या आसपास बोगस कागदपत्रे तयार करून राहणारे पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नागरिकही नक्कीच सापडणार आहेत। आता त्यातही अनेकांनी स्थानिक एजंटांना हाताशी धरून 2002 पूर्वीचे पुरावे तयार केले। तरी ज्या गावातील एखाद्या कुटुंबावर संशय असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रत्येक भारतीयाने या मोहिमेकडे सजग नागरिक म्हणून पाहणे आवश्यक आहे। आपल्या गावात किंवा शेजारी एखादा नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याचा संशय आल्यास तत्काळ आपल्या गावातील पोलीस ठाण्याला याची माहिती द्यावी। त्यांनी जर हे गांभीर्याने घेतले नाही तर आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत माहिती द्यावी। याशिवाय भारतीय परदेशी नागरिक नोंदणी व अधिकृत पोर्टलवर जाऊन या नागरिकांची तक्रार करावी। शिवाय SIR नोंदणीसाठी जे BLO येतील त्यांनाही याबाबत माहिती द्यावी। गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे असे सांगितले गेले आहे। प्रत्येक BLOला मतदाराकडून अर्ज भरून घेताना अर्जात भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सध्या नगर जिल्ह्यात मतदार याद्या मॅपिंगचे काम सुरू आहे। जिल्ह्यात 26 मे पर्यंत 82.60% काम पूर्ण झाले आहे। जिल्ह्यात अकोले तालुक्यात 2,46,475 नागरिकांचे म्हणजेच 91.57%, संगमनेर तालुक्यात 2,65,962 नागरिकांचे म्हणजेच 91.51%, शिर्डी तालुक्यात 2,42,520 नागरिकांचे म्हणजेच 82.42%,
कोपरगाव तालुक्यात 2,40,671 नागरिकांचे म्हणजेच 83.23%. श्रीरामपूर तालुक्यात 2,63,480 नागरिकांचे म्हणजेच 86%. नेवासा तालुक्यात 2,36,587 नागरिकांचे म्हणजेच 82.7%. शेवगाव पाथर्डी तालुक्यात 3,16,969 नागरिकांचे म्हणजेच 84%. राहुरी तालुक्यात 2,61,005 नागरिकांचे म्हणजेच 78.48%. पारनेर तालुक्यात 2,98,677 नागरिकांचे म्हणजे 83.31%. नगर तालुक्यात 2,09,771 नागरिकांचे म्हणजेच 64.89%. श्रीगोंदा तालुक्यात 2,85,029 नागरिकांचे म्हणजेच 81.90%. कर्जत जामखेड तालुक्यात 2,93,773 नागरिकांचे म्हणजेच 83.68%. मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. आयोगाकडून कोणत्याही क्षणी SIR राबवण्याचे आदेश देण्यात येतील. ते ओळखून आता उर्वरित मॅपिंगचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मित्रांनो, या मोहिमेत आपल्या गावातील बोगस पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नागरिक सापडतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.